नमस्कार मंडळी, तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक हेल्दी रेसिपी आणि किड्ससाठी डब्यात देण्यासाठी देखील हे हेल्दी अशी रेसिपी आज आपण येथे बघणार आहोत। ते म्हणजे ॲव्होकाडो टोस्ट सँडविच। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारचा ॲव्होकाडो ऑनलाईन मागवलेला आहे। तो नंतर अशाद्वारे कट करून घ्यायचा आहे। त्यामध्ये एक मोठी बी असते, ती तुम्हाला काढून घ्यायची आहे। हा ॲव्होकाडो बाजारामध्ये किंवा तुम्हाला ऑनलाईन सहज उपलब्ध होऊन जाईल। ह्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिशन्स आणि कॅल्शियम असतात, ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतात। म्हणून तुम्ही असे ॲव्होकाडोचे रेसिपी बनवून तुम्ही मुलांना नक्की द्या। त्यानंतर आपण एका चमच्याच्या द्वारे यामधला पल्प काढून घेणार आहोत। ॲव्होकाडो हे अतिशय कॅल्शियम आणि न्यूट्रिशन्सनी भरलेलं असं फळ आहे, त्यामुळे ते सहजासहजी पटकन खाल्लं जात नाही। त्याची चव थोडी वेगळी असते, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे सँडविच किंवा वेगळी कोणतीही रेसिपी बनवून तुम्ही जर खाल्लात तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा पडेल। अशा प्रकारे मी चमच्याद्वारे त्याचा पल्प पूर्ण काढून घेत आहे। तुम्हाला मार्केटमध्ये सहज अवेलेबल होऊन जाईल। मुलं देखील खायचा कंटाळा करतात, म्हणून तुम्ही डब्यासाठी देखील अशा प्रकारे सँडविच बनवून तुम्ही मुलांना दिलात तर नक्कीच त्याचा फायदा पडेल। अशा प्रकारे आपण हे ॲव्होकाडोचा पल्प काढून घेतलेला आहे व तुम्ही चमच्याच्या सहाय्याने किंवा स्मॅशरच्या सहाय्याने अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे। पूर्ण ॲव्होकाडो असा क्रीमी होईपर्यंत तुम्हाला बारीक करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला अर्धा कांदा मी यात घालत आहे, कारण की मी येथे एक ॲव्होकाडो घेतलेला आहे। जर तुम्ही 2 घेतला तर थोडं कांद्याचे प्रमाण वाढवू शकता। त्यानंतर मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर मी ग्रेटेड चीज घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या आवडीनुसार तुम्ही भाज्या या बॉईल करून उकडवून बारीक चिरून घालू शकता। यामध्ये मी किसलेलं चीज घालत आहे। त्यानंतर मी यामध्ये चिली फ्लेक्स घालत आहे। तुम्ही चिली फ्लेक्स देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे। मुलं भाज्या खायला कंटाळा करतात, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे त्यांना सँडविच करून दिलं की त्यांना कळणारही नाही की हे ॲव्होकाडोचं सँडविच आहे व त्यामध्ये थोड्याशा भाज्या टाकून तुम्ही अशा प्रकारे त्यांना सँडविच बनवून देऊ शकता। डब्यामध्ये देखील झटपट असं होतं। फक्त घरामध्ये ब्राऊन ब्रेड अवेलेबल असला की पटकन सँडविच होतं। अशा प्रकारे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। क्रीमी होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर मी कोणत्याही ब्रँडचे तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरू शकता। येथे मी एक ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे व त्याला ग्रेटेड चीज लावून घेत आहे। जे लोक वेट लॉसवर आहे त्यांनी देखील हा ॲव्होकाडोचा सँडविच खाल्लं तरी तुम्हाला भरपूर असं न्यूट्रिशन्स यामधून मिळणार आहेत, कारण ॲव्होकाडो हे असं फळ आहे त्यामध्ये भरपूर असे न्यूट्रिशन्स आहे ते आपल्याला एका ॲव्होकाडोमधून भेटतात। कॅल्शियम, फॉस्फरस सर्व न्यूट्रिशन्स याच्यामध्ये असतात। ह्याच्यामध्ये ए, बी, सी सर्व विटॅमिन्स असल्यामुळे हे खूप फळ महाग असं देखील आहे। तर तुम्ही नक्की याचे सेवन करा। बघू शकता मी सर्व मिश्रण असं सँडविचला लावून घेत आहे। त्यानंतर मी दुसरा ब्रेड यावरतून लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यावरती परत ग्रेटेड चीज लावून घ्यायचं आहे। मग नंतर आपण दुसरा सँडविच देखील अशाच प्रकारे बनवून घ्यायचा आहे। त्यापूर्वी तुम्ही जर माझी व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा व आपलं सँडविचची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, मोटिवेट करा। त्यानंतर आपण तव्यामध्ये याला टोस्ट करून घेणार आहोत। माझ्याकडे टोस्ट मेकर आहे, पण मला तवाच चांगला वाटतो, त्यामुळे मी यावरतीच टोस्ट करून घेत आहे। नंतर आपण 1 चमचा तुपामध्ये हे सँडविच भाजून घेणार आहोत बारीक गॅसवरती। ज्यांना तूप आवडत नाही त्यांनी बटरचा वापर केला तरी चालेल। अशा प्रकारे आपण त्या तव्यावरती हे दोन्ही सँडविच घालून घेणार आहोत व त्यावरती थोडंसं चीज किसून घातलेलं आहे व थोडंसं चिली फ्लेक्स मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। थोड्या वेळाने अशाद्वारे तुम्ही पलटून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत असं आपलं सँडविच येथे रेडी होत आहे।
तर तुम्ही नक्की जरूर ट्राय करा एकदा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कसं झालं आहे. अशा प्रकारे आपलं हेल्दी टोस्ट सँडविच, टिफिन किड्स सँडविच किंवा मुलांसाठी देखील मोठ्यांसाठी देखील हे चालू शकतं. व वरून मी त्यावरती सॉस घालून घेत आहे. अशा प्रकारे आपलं हेल्दी सँडविच इथे रेडी झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त रहा, स्वस्त रहा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.